ऑपरेशन टायगर सुरत सक्रिय आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आज शिवसेनेत पक्ष प्रवेश करतात. तुमची त्यांची बरोबर जवळपास 3 ते 4 वेळा भेट देखील झालेली आहे. काय सांगाल पक्ष प्रवेश? पुण्याचे माजी आमदार रवींद्रजी धंगेकर हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. परंतु त्यांची माझी जी भेट झालेली होती ती एका वैयक्तिक त्यांच्या कामानिमित्तानं झालेली होती. आज मला तुमच्याकडनं कळलेलं आहे की ते शिवसेनेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आज स्वीकारणार आहे. 7 वाजता त्यांचा पक्षप्रवेश आहे. त्यांचा आम्ही सगळे मिळून त्यांचे सहकारी म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारल्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करणार आहोत आणि त्यांना शुभेच्छा देणार आहोत. तुम्ही अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेताय. नेते जे अधिवेशन काळामध्ये पक्ष प्रवेश करू शकतील. मी असं नाही, आम्ही सगळेच महायुती स्ट्रॉंग होण्यासाठी प्रयत्न करतोय. भाजपाचे पदाधिकारी भाजप स्ट्रॉंग होण्यासाठी प्रयत्न करतात. माझ्यासारखा कार्यकर्ता एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी काम करतोय. अजितदादांचे कार्यकर्ते अजितदादांसाठी काम करतायत. त्याच्यामुळे हे सगळे प्रवेश झाल्यामुळे महायुतीचीच ताकद वाढणार आहे आणि महायुतीची ताकद वाढण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. परंतु आजचा प्रवेश जो आहे हा धंगेकरांचा माननीय डायरेक्ट शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होतोय आणि त्या प्रवेशाला आम्ही सगळे शिवसेना म्हणून शुभेच्छा देतो. बसलेले काही आमदार तुमच्या सत्ताधारी भागात विद्यमान आमदार नाही. आपल्याला आठवत असेल मी 1 महिन्यापूर्वी आपल्याला असं सांगितलं होतं की 90 दिवसामध्ये 10 ते 12 माजी आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत. मला असं वाटतं की रत्नागिरीतले 2 आमदार सुभाषजी बने, राजनजी साळवी यांचा ऑलरेडी प्रवेश झालेला आहे. आज तुमच्या माध्यमातून मी ऐकलं की रवींद्रजी धंगेकर देखील प्रवेश करतात. ते तिसरे आहेत आणि अजून 2 पुण्यातले माजी आमदार आहेत ते देखील प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ही संख्या आताच 1 महिन्यामध्ये 6 झालेली आहे. आणि अजून एक जबाबदारीनं सांगतो की मराठवाड्यामध्ये काही लोक जे युबीटी मधनं लढली, काही लोक एनसीबी मधनं लढली, म्हणजे अजितदादांच्या नाही पण दुसऱ्या एनसीबी मधनं लढली, ज्यांनी 1-1, 1.5 लाख मतं मिळवलेली आहेत. अशी लोक देखील शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत आणि शिवसेना मजबूत होण्यासाठी, शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी ही सगळी मंडळी भविष्यामध्ये शिवसेनेमध्ये येणार. आज अर्थसंकल्प आहे. कोकणाला काय मिळणार? कोकणचा कोस्टल रोड हा एक महत्त्वाचा. कोस्टल रोडला आज काय मिळेल याच्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना कोस्टल रोडचे जे पूल प्रलंबित होते त्यांना पैसे मिळालेले आहेत. त्यांची कामं देखील आता 1-2 महिन्यामध्ये सुरू होतील. ग्रीनफील्ड जो रस्ता आहे तो देखील MSRDC मधनं केला जातोय. परंतु आज अजितदादा जे अर्थसंकल्प मांडतील ते भरीव शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिला भगिनींसाठी, महाराष्ट्रातल्या सगळ्याच विभागासाठी चांगल्या पद्धतीनं पैसे उपलब्ध करून देतील याची आम्हाला खात्री. काल एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे आपल्या मुंबईमध्ये शिबिर मेळावा होता. त्यांनी शिवसैनिकांना शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा ऑडिओ क्लिप घेतली आहे. पण ती ऑडिओ क्लिप डब केलेली होती. म्हणजे आत्ताचे जे विषय आहेत, करंट विषय राजकारणाचे, त्या विषयांवरती बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजामध्ये त्यांना भाषण करतात. एक प्रकारे बाळासाहेबांच्या आवाज आता त्यांना गरज पडते. तो पण डब केलेला आवाज, ज्याने मला असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांचे विचाराची प्रतारणा केली. त्यांना वंदनीय बाळासाहेबांचा आवाज डब करून बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग करावा लागतो. याच्यातच सगळं आलेलं आहे. तर मला त्यांच्या मिटिंगवर काहीच बोलायचं नाही. शेवटी शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेब धनुष्यबाण घेऊन अतिशय विधायक पद्धतीनं वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जात आहेत आणि त्याच्यामुळेच 80 पैकी 60 लोक आमची निवडून आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे जी आहेत आम्ही सत्य आल्यावर बांधू, फक्त रामाचं मंदिर बांधून चालत नाही. आता छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिर आता सत्तेवर कधी येणार मला माहित नाही. परंतु आता 237 आमदार जर महायुतीचे निवडून आलेले असतील तर पुन्हा एकदा विधानसभेवर ही मंडळी कधी येणार आहेत हे मला खरंच माहिती नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य नाही. परंतु मी एक साधं उदाहरण सांगतो की उद्या आम्ही कोकणातले सगळे मंत्री आमदार हे आम्ही कसब्याला जातोय, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथं. आणि आज मी त्याच्या आदल्या दिवशी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जाहीर करतो की ज्या ठिकाणी 5 एकरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना त्या वाड्यामध्ये अटक झाली असेल, तो सरदेसाई वाडा असेल किंवा तिथे असलेली 200 देवळं असतील, याचं डेव्हलपमेंट करण्याचा प्लॅन आम्ही तयार केलेला आहे. अधिवेशन असल्यामुळे ती घोषणा करणं मी योग्य नाही. परंतु मी अधिवेशन संपल्यानंतर नक्की कसब्यामध्ये कशा पद्धतीचं आम्ही स्मारक उभारणार आहोत आणि कशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहणार आहोत हा सगळा प्लॅन
तुमच्या समोर ठेवेन, आपण तो तुमच्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचवा. तुमच्या विभागाचा प्रश्न गायकवाड म्हणत आहेत की तिजोरीवरती सरकारच्या भार आलेला आहे. एकंदरीत त्या अर्थसंकल्पातून कोणत्याही आमदारांना निधी मिळणार नाही असं स्पष्ट म्हटलेलं आहे. दुसरीकडे सर्व योजना ज्या आहेत, जी लाडकीबाई योजना आहे ती अनेक सरकारी योजना आहेत त्यांना वेगळे असं सुद्धा मला असं वाटतं की संजय गायकवाड साहेब जे काय बोलले हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, कारण ते देखील लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना देखील बोलण्याचा अधिकार आहे. परंतु जोपर्यंत बजेटचं भाषण होत नाही, बजेटमधनं काय मिळालंय काय मिळालं नाही याची खात्री होत नाही, तोपर्यंत माझ्यासारख्या जबाबदार मंत्र्याने हे बोलणं योग्य. कर्जमाफीची अपेक्षा अर्थसंकल्प मांडल्यानंतरच, कारण हा अर्थसंकल्प मांडण्याचा पूर्ण अधिकार हा अर्थमंत्र्यांना असतो. अर्थमंत्र्यांनी ज्या काही प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत महाराष्ट्राच्या हिताच्या असतील, त्याच्यामध्ये शेतकरी असतील, सगळे घटक असतील, ते बजेट मांडल्यानंतरच आपल्याला कळतं. त्याच्यामुळे बजेटमधनं महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं बजेट मिळेल याची फक्त मला मित्राला खुश करायला कांजूरमार्गचं टार्गेट जे आहे ते शिफ्ट केलं आरोप नाही. मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही. मेट्रोमुळं लाखो मुंबईकरांची सोय होणार आहे, लाखो उपनगरातल्या लोकांची सोय होणार आहे. त्याच्यामुळे मेट्रो जी देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं रूप घेते, त्याचा फायदा मुंबईकरांना आणि MMR रिजन मधल्या सगळ्या लोकांना. तुमच्या विभागाचा प्रश्न आहे. संभाजीनगर मधल्या उद्योगपतींनी काल मोर्चाने आंदोलन केलं होतं की गावगुंडांमुळे आमच्यावरती दहशत मोठ्या प्रमाणात, आम्हाला उद्योग करता येत नाही, बिझनेस करता येत नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली. तर उद्योगपतींना कसं संरक्षण मिळेल? आमची या बाबतीतली स्पष्ट भूमिका आहे, जी मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि उद्योग मंत्री म्हणून मी देखील अनेक वेळा सांगितलेली आहे की अशा पद्धतीची गुंडगिरी जर होत असेल आणि उद्योगपती जर पुढे येऊन त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली तर ही प्रवृत्ती आम्ही ठेचून काढू. याच्यावर आम्ही आजही ठाम आहोत आणि अधिवेशन संपल्यानंतर मी स्वतः छत्रपती संभाजीनगरला जाणार आहे, उद्योजकांची बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीला CP असतील, DSP असतील, पोलीस विभागाचे IG असतील, यांच्या उपस्थितीमध्ये अशी प्रवृत्ती ठेचण्याचे मी निर्देश देणार. उदय जी, औरंगजेब की कब्र को हटाने की मांग जोर पकड़ रही है, शिवसेना की क्या भूमिका है जो औरंगजेब की कब्र से बरकरार रखा जाए, हटा दिया जाए? नहीं, इसमें तो जो औरंगजेब का उदात्तीकरण कर रहे हैं उनको पूछना चाहिए. जो लोग औरंगजेब का उदात्तीकरण करने वाले को अपने साथ में लेके राजनीति बना रहे उनको पूछना चाहिए. हमारी मांग तो ये है कि छत्रपति शिवाजी महाराज हो या छत्रपति संभाजी महाराज हो, उनका रिस्पेक्ट होना चाहिए. और इस बारे में हमारे महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी, हमारे उप मुख्यमंत्री, हमारे नेता एकनाथ शिंदे जी और अजीत दादा बैठ के निर्णय लेंगे. इसके अलावा संजय राउत कहते हैं कि पैसे जो है केंद्रीय पुरातत्व विभाग से दिए जा रहे हैं, 6 लाख रुपए अब तक खर्च हो गए, जबकि शिवाजी महाराज का मंदिर है सिंधुदुर्ग में, उन्हें सिर्फ महीने में 250 रुपए दिए जाते हैं. मैंने अभी भी बोला कि कल छत्रपति संभाजी महाराज को याद करने का दिन है. हम सब लोग होकर के वहां जा रहे हैं और छत्रपति संभाजी महाराज को जहां पकड़ा गया वहां 5 एकड़ में एक बहुत बड़ा स्मारक बना रहे. कल मैंने टेलीफोनिक CM साहब के साथ भी वहां जो लैंड ओनर थे उनकी बातचीत करके दी है और मेरा ऐसा कहना है कि मैं वहां का गार्डियन मिनिस्टर हूँ. जल्द से जल्द अच्छा स्मारक वहां हम बनाने जा रहे हैं. इसलिए जो छत्रपति शिवाजी महाराज की गढ़ है, किले है, वहां भी अच्छी तरह से डेवलपमेंट होना चाहिए. ये हमारी भूमिका है और करेंगे. धन्यवाद म्हणतात की एकनाथ शिंदे आत्मा नसलेला माणूस आहे. मला असं वाटतं की गेले 2.5 वर्ष हे बोलून बोलून 80 मधले 60 आमचे निवडून आले. त्याच्यामुळे त्यांनी बोलत राहावं. बोलल्यामुळे आमचा पक्ष वाढतोय, धनुष्यबाण लोकांपर्यंत पोहोचतोय आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर कशा पद्धतीने टीका केली जाते हे लोकांना कळतं. आणि त्याच्यामुळेच माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतात. दिल्ली समोर झुकणारा बाळासाहेबांचा वारसा आपल्या कधी नव्हता. बाळासाहेबांचा वारसा सांगता मला असं वाटतं की अधिवेशनामध्ये आज अर्थसंकल्प आहे, हे रोजच उत्तरं द्यावी लागतात, रोजच हे बोलत असतात. त्याच्यामुळं आज अर्थसंकल्पामध्ये काय मिळणार आहे आणि काय मिळेल याची चर्चा आज दिवसभर झाली तर चांगलं आहे. सर, राज ठाकरे का बयान सामने आया कहते हैं कि गंगा में कोई नौकरी लगी, किस तरह से? नहीं, हर एक की मेरे ख्याल से श्रद्धा अलग अलग रहती है. हर एक की श्रद्धा और अंधश्रद्धा के बीच में फर्क रहता है. हम सब लोग जाके डुबकी लगा के आए, उन्होंने नहीं लगाई, ये उनका मामला है. उन्होंने जो बयान दिया है वो उनका वैयक्तिक मामला है. सर, क्या उनको हिंदू जननायक बोलने जैसा है कि हिंदू परंपरा को वो
नहीं, ये सवाल मुझको पूछने से पहले अगर आप उनसे पूछते तो अच्छा होता, क्योंकि उन्होंने ये स्पीच दिया है और मैंने यही बोला कि श्रद्धा और अंधश्रद्धा का भाग जो हर एक का अलग अलग रहता है, उनका ये वैयक्तिक मत है और वैयक्तिक रूप से उन्होंने ये बोला है, तो ये क्वेश्चन उनको ही पूछना चाहिए।